ओम नमः शिवाय मंडळी. ओम नमः शिवाय मंडळी. शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वरगिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जाणेगाव येथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, काल दत्त जयंती आणि माझा वाढदिवस. आता बऱ्याच आपले जी यूट्यूबवरील जी मंडळी आहे त्यांनी दत्त जयंतीनिमित्त आणि वाढदिवसानिमित्त बऱ्याच शुभेच्छा वगैरे पाठवल्या होत्या. प्रत्येकाला मी रिप्लाय देऊ शकलो नसेल. कोणी बरेचसे राहिले असतील तरी असो, जरा क्षमा असावी. कारण काल कार्यक्रम होता आपल्याकडे तर दत्त जयंतीचा आणि सकाळपासून चालू होतं. सकाळी आपल्या इथे जी पूजा असते, जी संततीबाबत पूजा असते, ज्यांना संतती होत नाही, ज्यांना समजा आपल्या इथे काही दैवी गोष्टीने काही उपाययोजना करून झालेले असते, दिवस राहिलेले असतात, अशांच्या काही पूजा होत्या. अशा आणि ज्यांना झाली या म्हणजे देवस्थानाकडून ज्या उपाययोजनेमुळे त्यांच्याही काही पूजा होत्या. अशा बऱ्याच काही कार्यक्रम होते. सकाळी ते झाले. त्यानंतर 10 वाजता इथे प्रवचन वगैरे चालू झालं इथं. त्यानंतर प्रवचन असतं इथं जी जन्मोत्सवासाठी पाळणा वगैरे सजवणं, पाळणा म्हणणं, त्यानंतर ती जन्मोत्सव साजरा करणं आणि त्यानंतर महाप्रसाद. म्हणजे जवळजवळ ही दिवसभर कार्यक्रम होता. आणि त्या कार्यक्रमामध्ये मी बराचसा बिझी असल्यामुळे तुम्हाला काही रिप्लाय देऊ शकलो नाही आणि काल व्हिडिओ पण टाकू शकलो नाही. तर मंडळी असो. तर आता आपल्याला काय करायचं की काल कशा पद्धतीनं जन्मोत्सव झाला ते आज आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण हा व्हिडिओ फार मोठा आहे. तसं तर मी काटून कमी करण्याचा प्रयत्न केला आहे, पण फार मोठा आहे तसा. अगोदर तुमची तयारी ठेवा बघण्याची. कारण कशा पद्धतीने कार्यक्रम केला जातो. अंतर मंडळी, काही जणांना सूचना आहे, काही मंडळी खूप बघतात, आवर्जून बघतात बारकाईनं ही जे असे कार्यक्रम असतात. आमुष्याचं अन्नदान असतं. कालही हे अन्नदान खूप झालं इथं मोठ्या प्रमाणात. तर अन्नदानाची व्हिडिओ टाळतात बघायला आणि त्यांना फक्त उपाययोजना हवी असते. उपाय फक्त पाहिजे. तर मंडळी, माझं फार बारकाईनं लक्ष असतं. तुम्ही जी समजा मी काही उपाय सांगतो, तुम्हाला जी उपायाचा लाभ होतो, तुम्ही हे कार्यक्रम कशा पद्धतीने, ही आपली परंपरा आहे. अगर ह्याच्यामुळं काय केलं जातं, अन्नदान केलं कसं जातं, अन्नदानाविषयी तुम्हाला आकर्षण बी नाही काही जणांना. फक्त तुम्हाला तुमची समस्या सुटावी वाटते, पण शक्य नाही बरं का. कारण बऱ्याच जणांना माझा अनुभव बी आलेला असेल की कसा टाळाटाळी करतो, कसा मी करतो. मी थोडासा आगाऊ बी आहे. कारण तुम्हाला फक्त तुमच्या अडचणीपुरतंच जर माझा वापर करीत असताल ना, तितक्या पुरतात उगून मोजका, तर नाही, शक्य गोष्ट नाही ती. तुम्हाला जी हवी ती गोष्ट मिळणं अशक्य गोष्ट आहे. सांगायचं म्हणजे तुम्ही इथले ही मी कुणामार्फत करतो, मी ईश्वराच्या कार्यामार्फत तुमच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. आणि तुम्हाला नेमकं ईश्वराचं कार्य जर पाहायचं नसेल, ईश्वर इथं काय होते जर तुम्हाला पाहायचं नसेल, तुमची समस्या फक्त सोडायची असेल, तर मी त्याच्यासाठी नाही, मी ईश्वरासाठी येते. आणि त्यानं जसं सांगन तसं मला तुमचे सांगावं लागतं. तुम्ही जर त्याचं कार्य तुम्हाला ईश्वराशी देणं घेणं नाही, काय नाही, फक्त तुमची समस्या सुटा, एवढंच जर तुम्हाला वाटत असेल, तर अजिबात हे काम होतं म्हणजे होणारच नाही. होण्याची शक्यता नाही म्हणण्यापेक्षा होणारच नाही. मी सांगतो तुम्हाला थोडासा राग येईल माझ्या बोलण्याचा. पण काय होतं, मी जरा म्हणजे काय होतं, बऱ्याच वेळेस समजा आमुष्याचे, अन्नदानाचे वगैरे अगर इतर काही जे कार्यक्रम होते त्याचे व्हिडिओ टाकत असतो आणि ते व्हिडिओ पाहिले पण जात नाही जास्त पाहिजे तशी. इतर जसे माझ्या समस्यावरले खूप पाहतात लोक, समस्याच फक्त अमुक समस्याचेच खूप मग हजारो पाहतात लोक. आणि हे म्हटलं की टाळतात. मी कुठं लिहिलं की आज समजा दत्त जयंतीचा होता, अगर आज आमुष्याचा इथं संपन्न झाला, तर ते व्हिडिओला डका लावणार नाहीत. मग तुमचं कसं ठेवलं आहे, तुमचं काम कसं होणार? तुम्ही ज्या मार्फत मी काम करतो, आमुष्याचा विधी करण्याचं मागचं कारण काय की तुमच्या समस्या सुटण्यासाठी हा विधी केला जातो. अन्नदान तुमच्या समस्या सुटण्यासाठी केलं जातं. आणि ते जर तुम्ही बघत नसता तर तुमची समस्या सुटणार नाही, ही गॅरंटेड सांगतो.
मलाही त्याच्यात इंटरेस्ट नाही, थोडक्यात म्हणजे आवड नाही त्या गोष्टीत. तुम्हाला तसंच जर एका बाजूने चालायचं असेल, ती समस्या सोडून घ्यायची असेल तर सुटत नाही. कारण हे कसं होतं, काय ईश्वराचं तुम्ही घेऊ शकत नाही, तिथलं ईश्वराचं कुठलं दर्शन दाखवतं ती घ्यायची सुद्धा तयारी नसते बऱ्याच जणांची, बऱ्याच लोकांची. बरं असो, जास्त वेळ घेत नाही तर मी तुम्हाला घेऊन जातोय, कारण बोलायला खूप आहे. तुम्हाला घेऊन जातोय काल जो कार्यक्रम झाला दत्त जयंतीचा जन्म उत्सवाचा, तो पाहण्यासाठी तिकडे. तर मला एवढंच सांगायचं की हे बोलण्याचं कारण काय की तुम्ही आवर्जून हा कार्यक्रम व्यवस्थित पहा. व्हिडिओ फार मोठा आहे तरी पहा. तुम्ही नाही पाहिला जास्त मला काही देणं नाही, पण तुमचं जर ह्याच्यावर अशा कार्यक्रमाकडे बघण्याची इच्छाच नसेल, काही नसते, फक्त तुमची समस्या सुटायची असेल तर आपल्याकडून समस्या सुटणार नाही याची मी काळजी घेत असतो. तर असो, चला घेऊन जातो तुम्हाला त्या कार्यक्रम काल जो पार पडलाय त्याच्याकडे. दत्त जयंती निमित्त जो आज कार्यक्रम जो झाला सो सकाळी तुम्हाला माहिती भेटलेलीच असते, परंतु या कार्यक्रमासाठी ज्यांनी अन्नदान वगैरे पूजा अभिषेक यासाठी काही देणगीच्या स्वरूपामध्ये इथे दान धर्म केला आहे. प्रथम कैलासवासी रमेश देवीदास रसाळ यांच्या स्मृत्यार्थ डॉक्टर प्रतिभा रमेश रसाळ, चिरंजीव प्रणव रमेश रसाळ सो स्मृती प्रणव रसाळ सो राखी श्रीनिवास देशपांडे, चिरंजीव श्रीनिवास आबासाहेब देशपांडे, चिरंजीव जयमान श्रीनिवास देशपांडे, हे सर्व राहणार पुणे यांनी इथे अन्नदानासाठी काही देणगी दिलेली आहे. रशिका प्रमोद सावंत यांनी अभिषेकासाठी काही देणगी दिली होती. वैशाली वराडकर, श्री आनंद वराडकर आणि शीतल सचिन यांचा पण अभिषेक झालेला आहे. त्यांनी रुपाली लटकर आणि संतोष खंडारे, दीपक गुराव, महादेव भुजबळ, शुभम खरात, दादा महाराज राऊत, अनुजा फराटे, ऋषिकेश आबासाहेब, प्रकाश जाधव, रुपेश वजे, भागवत भारती, सतीश देवेकर, दत्ता बोर्डे, विद्या महिरे यांच्याकडूनही सुरेश जाधव आणि रामकृष्ण महिरे यांच्याकरता. तर पंकज राजाराम माने यांनी पण या कार्यक्रमासाठी देणगी पाठवली होती. कल्पना सुहास शिंदे यांनीही पाठवलेली आहे. अशा पद्धतीनं हा कार्यक्रम व्यवस्थित पार तर तुम्ही हा कार्यक्रम पाहत राहा, कारण फार मौल्यवान कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासाठी आनंद आयर पुणे यांनी पण देणगी दिलेली आहे. देवस्थान सर्व देणगीदारांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. ओम नमः शिवाय. मालकाला बोला ते निवेद हे करा. श्रीपाद वल्लभ दिगंबराज, श्रीपाद वल्लभ दिगंबराज, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अपिशू देतो. श्रीपाद वल्लभ दिगंबरा, आदित का नाही वल्लभ दिगंबरा. बरं काय करा आता, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा, लागणवरी दिगंबरा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्ता दिगंबरा यावे, सावळ्या भेट मला द्यावे. दत्ता दत्ता दिगंबरा यावे, सावळ्या भेट मला द्यावे. त्यांना एक मिनिट म्हणून येऊ दे. त्यांना सावळ्या भेट मला द्यावे.
सावळ्या भेट मला द्यावे दत्ता दिगंबरा यावे सावळ्या भेट मला द्यावे दत्ता दिगंबरा यावे सावळ्या भेट मला द्यावे नमस्कार सर. हातामध्ये काठी बघलेला झोळी हातामध्ये काठी बघलेला झोळी ते कोण बसले त्यांना पात्र त्या सांग नंतर. लक्ष ठेवा बरं का, तिकडे गर्दी आहे आपल्या वाढायला जरा. हां कुणी येईल का नाही इकडं? हां वाढ झालं जेवण. बरं महादेव विचार करतात, अरे मी म्हातारा झालो पण आईचं दूध नाही मला कळालं कसं असतंय. आईच्या दुधात काय पावर आहे, काय शक्ती आहे, काय लाभ आहे तिच्याकडे. आणि आईच्या दुधाला बेमान झालं नाही पाहिजे, आईच्या दुधाला बदललं नाही पाहिजे, आईच्या दुधाचा अनादर नाही केला पाहिजे. आईच्या दुधाला ते दूधच आईचं आहे, दुसऱ्याच्या माईचं नाही. आणि त्या दुधाची शक्ती, त्या दुधाचा आनंद, त्या दुधाचा लाभ कित्येक वर्षापर्यंत घेतला, कित्येक वर्षापर्यंत. आपलं पोरग महिनाभर पेत नाही आमच्याकडे, आपलं देखून महिनाभर सुद्धा नाही. दुसऱ्याच्या म्हशीचं गाईचं दूध आणून पाजवलं, असं नाही केलं तर नाक आपण पाजवलं. आपण इथं बालरूपाने राहिलो, खेळलो, बागडलो, एकमेकाकडे पाहिलं, प्रेम एकमेकाला. मूर्ती ठेव, मूर्ती ठेव आणि ठेव. पाण्यात आता पाण्यात ठेवा, ठेव ना. आणि मग 33 कोटी देवांनी पुष्पवृष्टी केली त्या भगवंतावर, त्या दत्त स्वरूपावर. आणि इंद्रदेव आपली सर्व सेना घेऊन तिथं दर्शनासाठी आली त्या देवाच्या. सत्यलोकातले
वैकुंठातले, कैलासातले सर्व त्या ठिकाणी आले, सर्व त्या ठिकाणी आले, सर्व त्या ठिकाणी लोक आले. सर्वांनी दर्शन घेतलं या भगवान परमात्म्याचं. सर्वांना आनंद झाला आणि ही माता अनुसया सर्व देवांची माय झाली. माय सर्व देवांनी तिची आधी दर्शन घेतलं, नंतर देवाचं दर्शन घेतलं, नंतर आधी कृष्णाचं दर्शन घेतलं. आधी माईचं दर्शन घ्यावं. त्या माता अनुसयाच्या अंगावर तेव्हा काय असत? वस्त्र भगव होतं, वस्त्र भगव. आमच्या आईने दत्त महाराजाला उचललं तेव्हा त्यांच्या अंगावर नाही दिसलं वस्त्र. आमच्या माईला कळलंच नाही काय करावं लागतं. बरं का? समय साधावा, समय. भगवान परमात्म्याला जेव्हा तिने प्रगट केलं नारदांच्या आशेप्रमाणे, आईच्या प्रेमापोटी, पित्याच्या आदरापोटी, भगवान परमात्मा आणि 33 कोटी देवांना मायेच्या हातचं खायचं भोजन. रात्रीला तिथं राहिले, सकाळी आंघोळ्या पहाटे व्हायला पाहिजे ब्रह्ममुहूर्तावर. देवाने पाहिलं ते स्वरूप असणार. बाकीच्या सर्व लोकांनी गणगंधर्व यक्ष किन्नराने पाहिलं. सर्वांनी पुष्पवृष्टी केली, तशी आपण सुद्धा केली. आता पाळणा म्हणू आपण. हा, आता थोडं भजन करू आणि पाळणा म्हणू. हा, जप ठेव थोडा म्हणा. कोणीतरी म्हणा, नाही यांना म्हणू द्या, कोणाकडे देऊ की आपण थोडं. आता इतके आहे आपल्याकडे, आता थोडं कोणीतरी यांच्याकडे देऊ की. आता घ्या ना तुम्ही म्हणा. सौभाग्यवती निर्मला दत्तात्रय भारती याने दत्त जन्मोत्सव आणि दत्त जन्मोत्सव पर
या ठिकाणी जे आपल्याला प्रवचन केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे, त्याच्यातून दत्तात्रयाचा जन्मकथन सांगितलेलं आहे. अशा रीतीनं गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. दत्तात्रयाचा जन्म म्हणजे अवतीर्ण झालेली आहे. आता त्यांना डोलाऱ्यात म्हणजे पाळण्यात घालून महिला मंडळ त्यांचा असणारा जन्मोत्सव साजरा करते, पाळला जाते. त्याच्यानंतर आपल्या नित्यनियमाप्रमाणे असणारं शिवलांबरग्रंथाचं पारायण आणि शिवभक्त असणारे ईश्वरी कंपनी आणि हे करतील. गंगाधर महाराज त्यांना साथ देतील आणि त्याच्यानंतर महाप्रसाद होणार. तरी महिला मंडळाने दत्तात्रयाच्या असणाऱ्या पाळण्याला प्रारंभ करावा. येतं का कुणाला पाळणा सगळ्या मुख्याचा तो काय दत्ताचा पाळणा म्हणून ज्याला येते ते. आणि मग बाकीचे कोणते म्हणा एक पाहिला दत्ताचा म्हणा. सुकुमारा दत्तात्रय अवतारा काळा जो जो रे जो 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 रे. सुकुमारा दत्तात्रय अवतारा काळा जो जो रे. कमलासन विष्णू त्रिपुरारी अत्रि मुनी जय घरी सत्वर आले. लोला परी ब्रह्म दवडीला दुरी बाळा जो जो रे जो 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 रे. तुम्हारा दत्तात्रय अवतारा बाळा जो जो रे. प्रसन्न त्रिमूर्ती होऊनी पुत्र तो पाहुनी हर्ष झाला से त्रिभुवनी राये ऋषीच्या सदनी बाळा जो जो रे जो 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 रे. दत्तात्रया दत्तात्रय अवतारा बाळा जो जो रे. पालक बांधलेला हसी निर्गुण ऋषी ते घरशी. घुगऱ्या हे आणले बरं का सगळं. घुगऱ्या हे खायला सांगालो मला ते सांगत. पुन्हा येतं कुणाला आणखी पेटाली आग
कंदमुळे फळे खावे वनात डोहाळे तुमचे पुरवावे पित जुबाळे रे जू डोहाळे तुमचे पुरवावे पित जुबाळे जू आठव्या दिवशी हुकुम होता वैशेरतात जाऊन सीता रथ चालला पहाड पर्वता शोक आवरेना लक्ष्मण दूता जुबाळा जुवेजू शोक आवरेना लक्ष्मण दूता जुबाळा रेजू नव्या दिवशी रथ गेला दूर झाडी लागली किल डोंगर सीता मनात झाली दिलगीर हाका मारी ते ओरे नादिय जुबाळा रेजू हाका मारी ते ओरे नादिय जुबाळा रेजू दहाव्या दिवशी रथावनाला भीती वाटते माझ्या मनाला सांगा भाऊजी खेळ काढला जुबाळा रेजू सांगा भाऊजी भेद काढला जुबाळा रेजू अकराव्या दिवशी उभा केला रथ लक्ष्मणाने जोडीले हात अश्रुधारा पाणी वाले नेत्रात रामाचे सामयाने दूत जुबाळा रेजू रामाचे सामयाने दूत जुबाळा रेजू 12व्या दिवशी झाले वनवासी बळीत मना झाले उदासी काय तुझे राम सेवेसी जुबाळा रेजू काय तुझे राम सेवेसी जुबाळा रेजू तेराव्या दिवशी पडला विचार राम प्रभूंनी केला निर्धार राम मुखाचा पडला अंधार गंगा माईला जोडले कर जुबाळा रेजू गंगा माईला जोडले कर जुबाळा रेजू 14व्या दिवशी झाले बोलणे निश्चय केला सीतामाईने गंगा माईला देह केला अर्पण जुबाळा रेजू गंगा माईला देह केला अर्पण जुबाळा रेजू 15व्या दिवशी जन्मले बाळावडव एकाच असं होतं. काय रंबू नारळ पुरतो रंबू इकडं बाहेरून पुढे का? पहिली माझी ओवी ग सती अनुसयाला नमस्कार तिच्या चरणाय रे बा विठ्ठला नमस्कार तिच्या चरणाय रे बा विठ्ठला दुसरी माझी ओवी ग अनुसया खेळ तिन्ही देव केले बाळ हा आत्या बाई बंद झालंय 5 बऱ्या म्हणा लागतंय 5 बऱ्या
तीनदा झालं नाही वाटतं हां शिवराजच्या घुगऱ्या खाऊ शिवराजला खेळायला घेऊ. शिवराजच्या घुगऱ्या खाऊ शिवराजला खेळायला घेऊ. पाटाला फिरक्या दाट नवनाथ तांबे बसले पूजाला तर मी सगळ्या लावले 360. माकडाचं भाडेवाई करते पंढरपूरचा चांदीचे चौकट सोन्याचे गावाला उघडून पाहते काय काय पडी जिऱ्या साड्या नेरीचा भात भातावर काय तू रूपासारखा जोडा चंद्रभागेला घातला वेडा तिथं घेतला संसार घोडा चलता टोसून मला येता हसू मी हसले गाला रंगमालाचे देऊळघाटात आणखीचा हिरवी सुपारी जामण्याची हैदराबादच्या वाण्याची कोकणमध्ये सूर नदी केवढ्याचा भाग सासू सासऱ्याचा मला म्हणजे पणगी खेळा ताना बाळ आपोची जल्दी करा तिथून गेले नागपूरचा पैका तिथून गेले गंगतडीचा पैका नवनाथ तांब्याचं नाव सर्व मंडळी ऐका. हो काळ पापे बोरतान तो निच्छा श्रोतान करावा यथार्थ बोधपिता सर्वांगे पुष्ट होता परी नवज्वरिता विश्वास तो. आणि परंतु श्रोताच कसा असला पाहिजे बरं का प्रेमळ असला पाहिजे कुठेल आणि मूर्ख विचार नसला पाहिजे परंतु वाद्य करून त्या ठिकाणी शिवने रामसारख्या ग्रंथाच्या कथा त्या ठिकाणी गायला सुरुवात केली आहे. शिव कीर्तन रस राग तू या शिवर देता धरित्री भस्म करील निर्धारे. पापी म्हणजे हा सर्व प्रत्येका नाश केल्याशिवाय या ठिकाणी झाला नाही. महाशब्द करावायची हंस तो पाचला फाल्गुन मास आधीच वाटपाड्या चोरास निरोप दिला बुबुजे. तर असं म्हणजे या ठिकाणी ग्रंथ करते आपले काय दृष्टा देऊन सांगितलं एखादा वाट पाडाय म्हणजे चोरी करणार म्हणजे रस्ता अडवून मग त्याला एखाद्या राजाला सांगितलं तू काय कुणाला देऊ नको म्हणजे तू असणार राजच चोरी करायचा कुणाला मारायची मर्दा म्हणजे अशी जर त्या चोराला आज्ञा मिळाल्यानंतर तो कधीही शांत राहू शकत नाही. तसा असणारा भस्मासूर हे वरदान मिळाल्यावर तो शांत राहू शकत नाही. प्रभुत्व दिले श्रीराज्यात ही मद्यप्यासी दारूचा सिंधुवासाक्षते मरकटाची मद्यपान त्यात झाले मुक्ती देऊ शडो याही वरी मुख संचरले दारू मग अन्य वर्ती या नागी हा कामसी असतो यासनी द्यावं कदापि बळो सदास्य गजस्य वीरभद्र तर असं म्हणजे असणारा हा भस्म अरे बाहेर 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 टाकायचे बाहेर इथं नाही अरे बाहेर रे इथं आरती करायची. अरे बाहेर चला ना. सभाया भेरुता
आता येऊन या उभा टाकला साष्टांग प्रणिपात केला प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला जन्म मरणाचा फेरा चुकविला देव देव श्री गुरुदत्ता स्वामी अमृता अति गोवाळीचा चिंता दत्त दत्ताईचे लागले ध्यान हरपले मन झाले गुरुवान हेतू मनाचे झाले गुरुवान एका जनार्दनी कल्याण देव देव श्री गुरुदत्ता स्वामी अमृता अति गोवाळीचा आरती होते स्वामी देवांबर हो ब्रह्मूर्तीच्या देवी कटेवर छाती रम्या दिसती चराचुंबी सर्वांनी विभूती कमांडरू जेवोनिया प्रोटी डोर जटेचा भार प्रोटी डोर जटेचा भार औदुंबर तळे कृष्ण सावळे प्रभक्त काळे वरणती भक्त देते जाते. आता आपण जर काट पाणी जर माठात धरलं असतं तर आज गोळगोळ करतो मी करतोय 3-3 वेळा आपण त्याला गाळण लावतो पण ते तसं नाही. पवित्र झालेली गंगा या माऊलीच्या हातात डोळ्याचा त्रास व्हायला काय दूर यायला डोळा वाढव. स्नान घालायचंय मला त्यांना जेवायला बसवायचंय मला त्यांच्या इच्छेप्रमाणे मला जीव करायचंय आणि ते गंगा त्या तिघांच्या अंगाला प्रक्षालन केल्याबरोबर ते 3-3 महिन्याची बालक झाली 3-3 महिन्याची बालक 3-3 महिन्यांची बालक तिच्या समोर आणि ते बालक पाहिल्यानंतर लगेच अंगातली पंचमी काढली अंगावर वस्त्र पेडून ठेवलं आणि तिला लगेच असणारा प्रेमाचा पाना फुटला मांडीवर घेतलं तिघांचे पोट भरतीन आपल्या रक्ताचं दूध करून पाहिलं तिला अधिकार म्हणा तिचं सत्व म्हणावं तिची पुण्याई म्हणावी तिच्या तपश्चर्येचं फळ म्हणावं तिचा अधिकार म्हणावा. स्वर्गातल्या देवाला बालक करण्याची शक्ती तिच्याकडे आपलं जन्माला आलेलं बालक आपल्याला मोठं करण्याची आपल्याकडे मला काय म्हणायचंय गंगेचं पाणी अंगाला लावून बालक करण्याची शक्ती तिच्याकडे लगेच पाना फुटणं दूध पाजणं शक्ती तिच्याकडे. मला सांगा आपण एखाद्या लेकराला जन्म दिला तर दूध येत नाही काय शक्ती गर्भातलं 9 महिन्याचं बालक जन्म देण्याची शक्ती नाही आपल्याला किंवा 9 महिने पोटात ठेवू का याची शक्ती नाही आपल्याला. डॉक्टरनं सांगितलं की लगेच आपण गर्भपात करतो. पाप आहे आपल्याकडे पाप. त्या माऊलीनं 3 बालकाला पोट भर दूध पाजलं आपण एकाला पाजित नाही एकाच पोट भरत नाही आपल्याकडे. असं किती वर्ष झालं असावं असं किती वर्ष केलं असं तिनं 1-2 महिने 4-8 दिवस 2-4 वर्षे अधिकार आहे तिचा अधिकार. त्या अधिकाराचं महत्व दूध पिणाऱ्या बालकाला कळालं कारण का देवाला माय नाही त्याला दूध प्यायला मिळालेलं नाही. आता ही माय आहे तिचं दूध प्यायला मिळतंय आनंद आहे ते आनंद आणि तो आनंद बघू लागला. आनंद होत असताना कित्येक वर्ष निघून गेले तिथे भाषा धरणारी हीच आहे. विचार करू लागल्या ते गेली पण नाही पत्ता लागत तेव्हा फोन नव्हते पण आकाशवाणी होती. ते गेली विचार करू लागले तुम्हाला कसल्या प्रकारचे इच्छा भोजन पाहिजे. मी आता स्नान करून येते आता स्नान केल्याशिवाय स्वयंपाक करून येते
काही असू द्या, किती लवकर जायचं असू द्या कोणी, तसं करावं. नाही गेलं लवकर जायचं, त्याला 2 पोळ्या टाकून दिल्यानंतर आंघोळ करतो.